निकषांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये घट। निकषांमुळे लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत 7 लाख महिला पात्र। योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता। धाराशिव दौऱ्यावेळी प्रताप सरनाईकांचा एसटीनं प्रवास। आमदार आणि खासदारांनी देखील एसटीनं प्रवास करायला हवा, म्हणजे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये लोकांच्या समस्या मांडता येतील। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार। नागरिकांच्या समस्यांचा निपटारा केला जाणार। अशोक ढोडी यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण। मात्र पोलीस चौकशीमधून पसार झालेला मुख्य आरोपी अद्यापही फरार आरोपींना अटक करण्यात पालघर पोलिसांना अपयश। कमाल खानला जोड्यानं हाणलं पाहिजे। छत्रपती संभाजीराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी चौकशी सुरू, योग्य कारवाई करू, मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य। काही शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा, सूत्रांची माहिती। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घटनेची दखल, अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती। राज्यभरामध्ये परिचारिकांचं 1 दिवसीय काम बंद आंदोलन। मानधनवाढ, किमान वेतन कायद्याअंतर्गत विशेष भत्ता आणि महागाई भत्ता लागू करण्यात आला। रायगड जिल्ह्यामधील पेण सुधागड तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। तिलोरे गावामध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची ग्रामस्थांची माहिती। पहाटे 3 वाजता धक्के जाणवल्याची माहिती। संत गजानन महाराजांचा आज 147वा प्रकट दिन सोहळा। राज्यभरातून शेकडो दिंड्या आज शेगावला दर्शनासाठी येणार, तर भक्तांची देखील मोठी मांदी आली असणार।